माझे प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आपलं जे मागचा जे व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण जे पवित्र ग्रंथ आहे कुराण मजीद, त्याच्यामधलं जे सर्वात मोठं जे सूरा आहे सूरे बकरा, त्याच्यामधले काही श्लोक आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते. म्हणजे श्लोक नंबर 27 आणि 28. आणि त्याच्यामध्ये आपण असं बघितलं होतं की सर्वश्रेष्ठ अल्लाने असं तिथे म्हटलेलं आहे की काही लोक असे असतात जे काय करतात की अल्लासोबत जे करार त्यांनी केलेला आहे तर त्या कराराला तोडून टाकतात. आता ते करार काय होतं आणि त्याच्याबद्दल जी विस्तारात जी माहिती आहे ते आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे त्या करारामध्ये असं आहे की जेव्हा कोणतंही मनुष्य या ब्रह्मांडात जन्माला येतो तर आपोआप तो आपल्या पालनकर्त्यासोबत, ज्यांनी त्याला जन्म दिलेले आहे, आपोआप त्याच्यासोबत एक करार होतो त्याचा की तो काय करणार, ज्यांनी त्याला जन्म दिलेला आहे त्याचीच उपासना करणार, त्यांच्या आज्ञांचं पालन करणार आणि त्याला सोडून कोणाचीही उपासना करणार नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणाच्याही आज्ञांचं पालन तो करणार नाही. असा करार त्याचा अल्लासोबत होतो. आणि पुढे असं सांगितलं होतं श्लोक नंबर 27 मध्ये की तो काय करतो, जे नातेवाईक असतात त्यांच्यासोबत जे आपले नाते आहे तर ते सुद्धा तो काय करतो, मोडून टाकतो. आणि अल्लाहने असं म्हटलेलं आहे की जेव्हा नाते जे आहेत त्याला मनुष्य जपत नाही आणि मोडून टाकतो तर तेव्हा जमिनीवर काय होतो, फसाद होतो. म्हणजे मग त्याच्यामुळे काय होतं की जे आपण आजकाल बघतो की कोणतंही घर असं उरलेलं नाही ज्याच्यामध्ये आज भांडण नाहीत, ज्याच्यामध्ये आज सर्वजण सुखी आहे असं कोणतंही घर नाही आज. म्हणजे प्रत्येक घरात जे म्हणजे मुलगा आहे आणि आई आहे, किंवा मुलगा आणि वडील आहे, किंवा जे पती आणि पत्नी आहे, किंवा बहीण आणि भाऊ आहे, सासू आणि सून आहे, तर यांच्यामध्ये भांडण चालू आहेत आज प्रत्येक घरात. आणि समाधान आणि सुख कुठेही नाही. तर जेव्हा आपण सर्वश्रेष्ठ अल्लाहसोबत जे करार आपलं झालं ते मोडून टाकतो आणि आपण जे आपले नाते आहेत त्यांना मोडून टाकतो, तर मग अशा प्रकारे काय होतं, मग जमिनीवर फसाद निर्माण होतो. आणि अल्लाहने म्हटलेलं आहे हेच लोक आहेत जे या जीवनाच्या नंतर जे जीवन आहे, मृत्यूच्या नंतर, त्या जीवनात तोटा आणि नुकसान भोगणारे लोक आहेत. आणि श्लोक नंबर 28 मध्ये असं विचारलं गेलं की तुम्ही अल्लाहचा किंवा अल्लाहचे जे पैगंबर आहेत, पुस्तके जे आहेत, पवित्र ग्रंथ, यांचा इन्कार कसं करू शकतात? कारण तुम्ही जन्माला येण्यापूर्वी तुम्ही काय होते, तुम्ही मृत होते. तर अल्लाहने काय केलं, तुम्हाला जीवन दिलं, जन्म दिलं. मग काय करणार अल्लाह, आता काही वर्षानंतर आपण मरण पावणार आणि त्या मृत्यूनंतर परत आपल्याला एक अजून म्हणजे जीवन सर्वश्रेष्ठ अल्लाह देणार. आणि शेवटी आपल्याला परत सुद्धा कुठे जायचंय, अल्लाहकडेच जायचंय.
आता इथे जे श्लोक नंबर 29, 30 आणि 31 आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जो सर्वश्रेष्ठ अल्लाह आहे त्यांनी काय केलं, ब्रह्मांड जे आहे त्याच्यामध्ये जेवढे वस्तू आहेत ते मनुष्यासाठी निर्माण केले आणि मग त्यांनी आकाशाचा इरादा केला आणि मग अल्लाहने जे 7 यशायोग्य आकाश बनवले आणि त्याच्यानंतर असं सांगितलेलं आहे की जो अल्लाह आहे तो प्रत्येक गोष्टीला जाणणारा आहे. म्हणजे आपल्या डोक्यात काय चालू असतं, आपल्या मनात काय चालू असतं, आपण पुढे काय करणार आहोत, या प्रत्येक गोष्टीची जाणीव अल्लाहला आहे. त्याच्यानंतर जे पुढचा श्लोक आहे 30, श्लोक क्रमांक 30, त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा अल्लाहने किंवा मोहम्मद पैगंबरला असं सांगितलेलं आहे की जेव्हा तुमच्या पालनकर्त्यांनी फरिश्त्यांना फरमावले, काय फरमावले, अल्लाहने असं म्हटलं की मी हे जे धरती आहे या धरतीवर एक खलिफा बनवणार आहे, एक अशी म्हणजे समूह किंवा एक असं एक समूह तयार करणार आहे. तर फरिश्त्यांनी काय विचारलं अल्लाहला की तू अशा समूहाला किंवा खलिफांना निर्माण करणार आहे किंवा जन्म देणार आहे जे काय करणार, जमिनीवर फसाद करणार आणि रक्त जे आहे म्हणजे जमिनीवर ते काय करणार, रक्तपात सुद्धा करणार. आणि फरिश्त्यांनी म्हटलं की आम्ही तर तुझे गुणगान करतो आणि तुझ्या स्तुतीसह आम्ही तुझी पवित्रता वर्णन करतो. तर अल्लाहने असं म्हटलं की जे मला जाणीव आहे ते तुम्ही जाणत नाही. म्हणजे इथे असं समजलं आपल्याला की जे फरिश्ते असतात त्यांना त्यांचं जे सामर्थ्य असतं आणि त्यांची जी योग्यता असते कोणत्याही कामाला करण्याची आणि कोणत्याही गोष्टीला समजण्याची, ती खूप सीमित असते. आणि मनुष्य जे आहे त्याचं जे सामर्थ्य आहे, योग्यता आहे आणि गोष्टींना समजण्याची जी शक्ती आहे ती फरिश्त्यांपेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे अल्लाहने पुढच्या श्लोकात श्लोक क्रमांक 31 मध्ये काय केलं की जे आदम अलैहिस्सलाम जे होते, पहिले जे मानव धर्तीवर येणारे, त्यांना या ब्रह्मांडात जे वस्तू आहे त्याचे नाव शिकवले आणि ते शिकवल्यानंतर काय केलं, हे जे नाव आहेत वेगवेगळ्या गोष्टींचे, ते नाव फरिश्त्यांच्या समोर प्रस्तुत केले. म्हणजे अल्लाहला सिद्ध करायचं होतं की जी कुवत आणि जी ताकद आणि जी क्षमता आणि सामर्थ्य मनुष्यांमध्ये आहे ते फरिश्त्यांमध्ये नाही. त्याच्यामुळे अल्लाहने एक नवीन समूहाला निर्माण करण्याचं आणि जन्म देण्याचं म्हणजे निर्णय घेतला. तर जेव्हा अल्लाहने त्यांना विचारले की तुम्ही आता हे नाव सांगा जे गोष्टी ब्रह्मांडात आहेत, तर फरिश्त्यांना ते नाव सांगता आले नाही. आणि अशा प्रकारे मग त्यांना समजलं फरिश्त्यांना की जे सामर्थ्य आहे मनुष्याचं किंवा नवीन समूह जे तयार करणार आहे अल्लाह, त्यांचं सामर्थ्य फरिश्त्यांपेक्षा जास्त आहे. म्हणजे कोणतीही गोष्टीचं नाव लक्षात ठेवण्याचं आणि नावांना सांगायचं
जे सामर्थ्य आहे. कारण अल्लाहने त्यांना असं म्हटलं की जर तुम्ही सच्चे असाल, जर तुम्ही सत्य बोलत असाल, तर मग काय करा, मला या वस्तूंचे नावे सांगा. आता आपण बघितलं होतं की हे जे आयत आहे याच्यामध्ये अजून एक असं अर्थ आपण इथे घेऊ शकतो, श्लोक क्रमांक 29चा, की धर्तीवर जेवढे जे काय आहे ते हलाल आहे, जोपर्यंत त्याच्या हराम होण्यावर कोणतीही म्हणजे जर सबूत नसेल किंवा पुरावा नसेल, तर मग ती वस्तू तोपर्यंत हलाल असते. आणि त्याच्यानंतर जे आयत नंबर 21 आणि 22 आपण बघितली होती, आयत क्रमांक 21-22, त्याच्यामध्ये अल्लाह जे आहे ते एक आहे, ते खूप साध्या पण खूप स्पष्टपणे तिथे सांगितलं होतं. आणि त्याच्यामुळे आपण ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्याचीच उपासना करावी, त्याच्या आज्ञांचं पालन करावं असं सांगितलं होतं. आणि मग आणि इथे जे फरिश्ते होते त्यांनी अल्लाहला असं का विचारलं की तुम्ही असं एक समूह का निर्माण करत आहेत जे जमिनीवर फसाद करशील आणि जे रक्तपात करशील. तर अल्लाहने याचं उत्तर असं दिलं, म्हणजे जे मनुष्य होते त्यांना या धर्तीवर पाठवण्याच्या खूप वर्षापूर्वी या धर्तीवर जिन्नात जे होते त्यांचा जन्म झाला होता. म्हणजे त्यांना अल्लाहने ते पाठवलं होतं. आणि त्या जिन जे होते किंवा जिन्नात होते त्यांनी काय केलं की एकमेकांसोबत भांडून एकमेकाला संपून टाकलं, मारून टाकलं. तर फरिश्त्यांना असं भय होतं की हे जे नवीन समूह आहे ज्यांना तयार करण्याबद्दल अल्लाह सांगत आहे, म्हणजे मनुष्य, हे सुद्धा काय करतील, यांचं सुद्धा अंत काय होईल की हे एकमेकांसोबत भांडण करतील आणि एकमेकाला संपून टाकतील, मारून टाकतील. तर त्याच्यामुळे पुढचे श्लोक क्रमांक 31मध्ये अल्लाहने असं सिद्ध करून दाखवलं की या नवीन समूह म्हणजे मनुष्यांना धर्तीवर पाठवण्यामागे अल्लाहचा काय उद्देश आहे आणि कोणते असे सामर्थ्य, योग्यता त्यांच्या मनुष्यांमध्ये आहे जे फरिश्त्यांमध्ये नाही. तर हे होतं म्हणजे संदेश जे श्लोक क्रमांक 29, 30 आणि 31मध्ये दिलेलं होतं. तर मी आशा करतो तुम्हाला हे कळालं असेल. आता याचं पुढचे जे श्लोक आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आता आपण आज इथे थांबू.